चैत्राची पालवी झाडांना यायला लागली. सुंदर सुंदर फुलं, कळ्या पानं दिसायला लागली. घरात आले आणि म्हटलं ब्रेड खाऊयात, झटपट काहीतरी नाश्ता करूयात. पण कामचुकारपणा न करता पोहे केले. आठवड्यातून एकदा पोहे झालेच पाहिजे असं घरचा नियम मी पाळला. त्याच्यानंतर चहा झालाच पाहिजे म्हटलं, कारण पोहे आणि चहा ही जोडीच खूप भन्नाट आहे आणि त्या जोडीला कोण ब्रेक करणार, नाही का? खरं तर मी चहाला राजीनामा द्यायचा ठरवलेला आहे, पण चहाने काही माझा राजीनामा अजून ॲक्सेप्ट केला नाही, म्हणून मग मी चहा ठेवते. मग त्यामध्ये आलं किसून टाकलं. म्हटलं ठीक आहे, तू जोपर्यंत राजीनामा ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी स्ट्रॉंग चहा आलं टाकलेलाच पिणार, आणि तो पण दुधाचा, म्हणून नावाला थोडंसं पाणी टाकलं होतं. म्हटलं आता तू उकळ, तोपर्यंत मी पोह्यांकडे बघते. मस्त गरमागरम वाफाळलेले स्वतःसाठी घेतले, त्यावर रसदार लिंबू पिळला, कारण पोह्यांची चव लिंबू शिवाय आणि शेव शिवाय अपूर्णच, नाही का? म्हणून मस्त चहाचा भलक्यानं होतोय मम्मा, असं माझ्या मुलाचा डायलॉग ऐकून चहाला थोडंसं म्हटलं खाली जा, अजून तुझा कलर चेंज व्हायचा आहे, तो झाल्याशिवाय मी काय तुला कपात घेणार नाही. कंटाळा म्हणून समोर मुलाचा स्पायडीचा कप स्वच्छ धुवून ठेवलेला होता, त्यामध्ये चहा गाळून घेतला. म्हटलं चला, आपल्या लहानपणी काय असे डिझायनर कॅरेक्टरवाले कप नव्हते, आज एन्जॉय करते. प्रत्येक घासासोबत शेंगदाणा आलाच पाहिजे, हा जिभेचा नियम अर्धा पूर्ण केला आणि चहा एन्जॉय केला.